दादा लोकशाही को मानते थे और सबको साथ में लेके कौन सा भी डिसीजन लेना हो तो साथ में लेके डिसीजन लेते थे। इसके बारे में हमें कुछ मालूम नहीं, पार्टी के नेता वो डिसाइड कर लेंगे। इसके बारे में वो आपके साथ बातचीत पार्टी करेंगे। के राज्याध्यक्ष सुनीताताई बनी हे हात आपल्याला विचारला जातोय की आम्हाला एवढी एवढं घाई काय माहित कशासाठी नाहीये. असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातला कार्यकर्ता आम्ही सगळेजण अजूनही आमचा विश्वास बसत नाही, दादा आपल्यामध्ये नाही आहेत आणि दादांशिवाय हा सगळा विचार करणं सुद्धा प्रचंड अवघड आहे, वेदनादायक आहे. पण शेवटी भावना महत्त्वाच्या आहेतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन कर्तव्यसुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि दादा सातत्याने काम करत होते, शेवटचा श्वाससुद्धा हा जनतेसाठी घेतलेला आहे आणि ज्या जनतेची सेवा करण्यासाठी ते कामावर जात होते, सभेसाठी जात होते. एक क्षणही स्वतःसाठी कधी न दिलेलं हे नेतृत्व होतं. आज खऱ्या अर्थानं भावनांच्या पलीकडे जाऊन कर्तव्य ही जबाबदारी महत्त्वाची असताना वहिनींकडे ती जबाबदारी आपण देतोय. महाराष्ट्र आता खूप आशेने वहिनींकडे पाहतोय आणि म्हणून मला असं वाटतं की देशात राज्यात आतापर्यंत अशा खूप घटना घडल्या की ज्याच्यामध्ये आपण ती जबाबदारी कुटुंबातल्या कोणत्या ना कोणत्या व्यक्तीकडे देऊन खऱ्या अर्थानं जनसेवेची भावना जोपासली. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आपण सगळे खूप भावनिकदृष्ट्या जोडलेला असतो म्हणून आपल्याला असं वाटतं, पण शेवटी महाराष्ट्राचा विचार ही जनसेवेची भावना आणि खऱ्या अर्थानं आलेली जबाबदारी पेलणं, मला असं वाटतं दादांना हीच आदरांजली असेल. कारण की दादांनी एक क्षणसुद्धा शांत बसले नव्हते किंवा स्वतःसाठी दिला नव्हता. जो काही वेळ आहे तो समाजासाठी दिला होता आणि म्हणून आज जी जबाबदारी घेतली जाते ती गटनेतेपदाची असेल किंवा महाराष्ट्राच्या जनसेवेची असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.